आईला रोज उठलो का नवीन लफडे मा माग. हा डायलॉग निखिल सदगीरला एकदम परफेक्ट मॅच होतो भाऊ. निखिल सदगीर लग्नाला गेला, गाडीचं पेट्रोलच गेलं संपून. परत दिवशी गाडी सोबत गेलो, गाडीच्या टायरातच गेला दगड अडकून. परत काल गाडी सोबत गेलो, गाडीचं टायरच गेलं फुटून. परत आज गाडी सोबत गेलो, गाडीचं टायरच गेलं पंक्चर होऊन. नेमकी मीच पण होती काय काही कळा. त्यामुळे निखिल सदगीर आज गाडी संग न जाता गपचूप आपल्या वावरात आलतो घासाला पाणी भरायला. आपल्या घासाला पाणी भरून झालतं, पण मग घरी काही करमाना. मग आलतो आपल्या गाडी सोबत, मग काय करणार. गाडीत बसून थोडं पुढे आलो, लगेच आपल्या टायराचा झाला ना भाऊ बार. मग आपल्या दोस्ताला बोलून घेतलं, त्याला म्हणलं चाल गावात पंक्चरचं दुकान कुठे ते तरी दाखव. गाडी पंक्चरवाल्याच्या दुकानापाशी आणली, निवांत घेतलं झोपून. आपल्या गाडी स्टेपनीच नव्हती. थोड्या वेळाने आपल्या भाऊन ते मस्त स्टेपनी घेऊन आले. मग आता बसलो होतो टायर खोलीत. टायर खोलायला काही जास्त वेळ नाही लागत, डायरेक्ट मशीन गन लावून धड 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 करून टायर खोलून घेतलं आणि दुसरा टायर बसून दिलं. बसवलंय चला. टायर बियर बसून मस्तपैकी नदीचा नजारा पाहत बाहेरचा मी आणि सागर भाऊ मस्तपैकी गौतमी पाटीलचे गाणे ऐकत ऐकत निघालो साईड कडे. गाडी बिडी खाली केली. सागर भाऊला काय झालं काय माहिती, म्हणतो लय गरम होतंय, आता कपडे बिपडे काढले चाललाय आंघोळीला. चायला मला वाटलं मस्करी करतो काय. भाऊने डायरेक्ट उडी मारली ना भाऊ पाण्यात. त्याला म्हणलं ए थांब, अरे मी पण आलो. कुठं उडी मारली, कुठं जायला आता पा. एवढ्या उन्हाची मस्तपैकी गार पाण्यात आंघोळ बिंगोळ करून मस्तपैकी आता वर तांगड्या करून दिले मित्रांनो. आणि मी आणि सागर भाऊ आता निघालो मित्रांनो घरी. सागर भाऊ तर डायरेक्ट बनेलोच बसला होता भाऊ. त्याला म्हणलं आणि इकडे तू जाम हळूहळू चालला. आता निखिल सदगीर पाय कशी गाडी घरी नेतो. सुसाट वेगाने आम्ही डायरेक्ट सिन्नर मध्ये आलो मित्रांनो. आता होय अरे तेवढ्याच घाटात पाहत होतं काय जाम मोठा ऍक्सिडेंट झाला भाऊ. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. झाला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निघला फॉलो करा आणि चला.